जय श्रीकृष्ण. बालमित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की गोपी कृष्णामध्ये किती एकजीव होऊन गेल्या होत्या, अंतर्ध्यान पाहून गेल्या होत्या. त्यांनी गोपींनी कृष्णासोबत रासलीला केली. रासलीला म्हणजे दांडिया. आणि त्या रासलीला करता करता एवढ्या कृष्णामध्ये मग्न झाल्या होत्या की त्यानंतर गोपीगीत एक गोपी म्हणाली, प्रिय श्रीकृष्ण, तुम्ही वज्रभूमीत जन्म घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीला यश प्राप्त झाल्याचे दिसत आहे. वृंदावनाची भूमी कीर्तिमान झाली आहे. जणू काय सौभाग्याची देवी इंदिरा येथे शाश्वतरित्या निवास करू लागली आहे. तथापि हे खरे की केवळ आम्हीच अतिशय दुःखी आहोत, कारण आम्ही तुम्हाला शोधित आहोत. तर गोपी इतक्या वेड्या झाल्या होत्या की वृक्षांना, वेलींना, झाडांना, पक्षी सगळ्यांना विचारत सुटत होत्या की तुम्ही कृष्णाला पाहिलं का? आमचा कृष्ण कुठे दिसला का? तो कुठल्या रस्त्याने गेला? तुम्हाला माहिती आहे का? तो कोणत्या मार्गाने गेला? आम्हाला सांगा, आम्ही त्याला शोधतोय. इतक्या वेड्या होऊन गेल्या होत्या त्या गोपी. आणि पारदर्शक बनलेल्या सरोवराच्या जलावर वाढलेल्या कमळाचे देखील तुम्ही जीव की प्राण आहात. कमळे जरी अतिशय सुंदर असली तरी तुमच्या दृष्टीपाताविना ती कोमेजून जातात. त्याप्रमाणेच तुमच्याशिवाय आम्हीही मृत्यूकडे चाललो आहोत. वास्तविकपणे आम्ही तुमच्या पत्न्या अथवा तुमचे गुलाम नाही. तुम्ही कधी आमच्याकरिता धन खर्च केलेले नाही. आम्ही केवळ तुमच्या नेत्रकटाक्षाने तुमच्यावर आसक्त झालो आहोत. आता जर आम्ही तुमच्या दृष्टीपाताविना मरणाला प्राप्त होऊ तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. म्हणजे इतक्या वेड्या होऊन गेल्या होत्या त्यांनी. कृष्णाविना त्यांना काहीच सुचत नव्हतं. अशा कृष्णमय झालेल्या गोपी, प्रिय श्यामसुंदर, वस्तुतः तुमच्या चरणकमळाचा स्पर्श प्राप्त करून आम्ही अतिशय कामविवल झालो आहोत. तुमचे चरणकमळ त्याचा आश्रय घेणाऱ्या बद्धजीवांची पापे निश्चित नष्ट करणारे आहेत. तुम्ही इतके दयाळू आहात की सामान्य प्राणी देखील तुमच्या चरणकमळाखालीच आश्रय घेतात. जे प्रिय श्यामसुंदर, गोपी पुढे म्हणाल्या, तुम्ही फार काव्यबाज आहात, कपटी आहात. केवळ तुमच्या गोड हास्याचे, प्रेमपूर्ण प्रिय नेत्रकटाक्षाने, तसेच तुम्ही वृंदावनात आमच्यासोबत केलेल्या विहाराचे आणि तुमच्या मंगलमय ध्यान समाधीचे स्मरण करून आम्ही किती कष्टी झालो आहोत याची तुम्ही कल्पना करू शकता. तुम्ही एकांतात आमच्याशी केलेले संवाद हृदयस्पर्शी होते, परंतु आता तुमच्या वागण्याचे स्मरण करून आमचे हृदय खरोखर संतप्त होत आहे. जे इतक्या एकमय झाल्या होत्या त्या गोपीमय, कृष्णमय झाल्या होत्या. हे कृष्ण, तुम्ही गायी चारून संध्याकाळी वनातून परत घरी येता तेव्हा आम्ही तुमच्या गर्दनिळ्या कुंचित केसांच्या वलयांनी आवृत्त असलेल्या आणि धुळीने माखलेल्या मुख कमलाचे दर्शन करतो. तुमचे ते सुंदर मुख आणि मधुर मंद हास्य पाहून आमच्या मनातील, हे प्रिय कृष्णा, तुम्ही परमप्रियकर आहात आणि तुम्ही शरणागत जीवांना सदैव अभय देणारे आहात. तुम्ही प्रत्येकाच्या कामना पूर्ण करता. या विश्वाची रचना करणारे ब्रह्मदेव देखील तुमच्या चरणकमळाची उपासना करतात. तुमच्या चरणकमळाची उपासना करणाऱ्या कोणालाही तुम्ही वरदान देता, यात कोणताही संशय नाही. म्हणून हे प्रियतम, दया करून आमच्यावर संतुष्ट व्हा आणि तुमचे चरणकमळ आमच्या हृदयावर ठेवा. आमच्या वेदना शांत करा. प्रिय कृष्ण, आपल्या अधरामृताची आम्हाला आस लागली आहे. तुम्ही आपल्या वासरीला देखील त्याचे पान करविता. ती त्या अधरामृताच्या व्यहतपणे पान करीत असते आणि आपल्या सुमधुर ध्वनीने आमच्या हृदयांना आणि संपूर्ण जगाला मोहिनी घालते. श्यामसुंदर, तुम्ही परत या आणि आपल्या अमृत सुखाने आपले चुंबन घ्या. आमचे चुंबन घ्या. म्हणजे इतक्या वेड्या झाल्या होत्या त्या गोपी आणि कृष्णाला ज्याच्यात त्याच्यात बघत होत्या आणि त्या आपल्या मनाला स्वतःलाच हरवून गेल्या होत्या. अशा कृष्णमय झालेल्या गोपींना आपण नमस्कार करूया आणि राधे कृष्ण गोपाल कृष्णाचं भजन करूया. राधे कृष्ण.